Today's topic is न्यूरोटॉक्सिक पॉइजन किंवा सोमनीफेरस अँड स्पॅनिक पॉइजन. सोमनीफेरस पॉइजन काय आहे? सोमनी म्हणजे असते स्लीप इंड्युसिंग. स्लीप इंड्यूस म्हणजे याच्यामुळे झोप येते, बरोबर आहे. आता हे सोमनीफेरस पॉइजनमध्ये काय काय येते, आपल्याला काय काय बघायचं आहे. ओपिएड्स असेल, मॉर्फिन्स असेल, नंतर पुढे आपल्याला मॉर्फिन पॉइजन नंतर हेरोईन पॉइजन आणि स्पायनल पॉइजन करायचं आहे आपल्याला. त्याची क्लिनिकल फीचर्स, मॅनेजमेंट, ट्रीटमेंट. तर पहिलं आहे ओपिएड्स. ओपिएड्स काय? स्लीप इंड्युसिंग आहे. त्याचे एक्झाम्पल ओपीएम आणि मॉर्फिन आहे. सोर्स कुठून आहे? सोर्स ओपीएम किंवा पॉपी प्लांटचा पपायवरम सोमनीफेरस एक प्लांट आहे, बरोबर आहे, याचं नाव आहे. स्लिटिंग अनराईप पॉपी कॅप्सूल. स्लिटिंग म्हणजे हे दिसायले का, हे ह्याचा जे ज्यूस असतो का नाही पॉपी प्लांटचा, हे पॉपी प्लांट आहे, त्याला आपण असं ह्याच्या कॅप्सूलला असं कट करून आपण त्याच्यापासून एक मिल्की एक्झुटेट काढतो आणि हे मिल्की एक्झुटेट असते टॉक्सिक असते. हे कोणतं प्लांट आहे? पॅपावरम सोमनीफेरस. नंतर आहे पुढचा पॉईंट, अलाव टू ड्राय. ह्याच आता मिल्की ज्यूस काढले, ह्या मिल्की ज्यूसला काय करायचं आहे? ड्राय करायचं आहे. आणि ड्राय केल्यानंतर जे आपल्याला डार्क ब्राऊन कलरचं एक्झुडेट आहे फ्रूट ओपियम, हे खूप टॉक्सिक असते. हे कसं असते? टॉक्सिक असते. कल्टिवेशन कसं आहे? कल्टिवेशन विचार केला तर NDPS ॲक्ट खाली येते, त्याच्यामुळे हे पनिशेबल आहे, पण ह्याचं पनिशमेंट मिळू शकते, बरोबर आहे. पॉपी सीड्स. पॉपी सीड्स काय आहे तर हे जे आपलं कॅप्सूल आहे ह्याच्यामध्ये एक सीड्स राहतात, छोटे छोटे सीड्स राहतात. ह्या सीड्सला आपण तर हे पॉपी हे ह्याच्यामध्ये छोट्या सीड्स राहतात, त्यांना पॉपी. या सीड्स कशा आहेत तर हे सीड्स नॉन टॉक्सिक आहेत, बरोबर आहे. सीड्स नॉन टॉक्सिक आहेत, बरोबर आहे. नंतर मॉर्फिन. हे झालं सोमनीफेरस पॉइजनमध्ये. ओपिएड्स झालं आपलं. ओपिएड्समध्ये काय बघितलं? पॉपी प्लांटचं हे असं स्ट्रक्चर आहे, त्यामध्ये कॅप्सूलपासून आपण टॉक्सिक काढतो आणि जे सीड असतात त्या नॉन टॉक्सिक असतात. आणि त्याचा ज्यूस काढून त्याला आपण ड्राय करतो. ड्राय केल्यानंतर ते डार्क ब्राऊन कलरचं हे राहते, ते आपलं टॉक्सिक असते, बरोबर आहे. नंतर आहे मॉर्फिन. मॉर्फिन काय आहे? मॉर्फिन हे नॅचरल डेरिव्हेटिव्ह कशापासून आहे? काय नेमकं हे तर पोटंट ड्रग ऑफ ॲडिक्शन आहे. म्हणजे ह्याचं तुम्हाला ॲडिक्शन लागू शकते, बरोबर आहे. कॉज फिजिकल डिपेंडन्स होऊ शकते. कॅन लीड टू विड्रॉल इफ स्टॉप अड्रम. म्हणजे तुम्ही अचानकच बंद केलं तर तुम्हाला विड्रॉल सिम्टम्स वगैरे काय असतात ते दिसू शकतात, बरोबर आहे. आयडियल सुसाईड पॉइजन. ह्याला आयडियल सुसाईड पॉइजन पण म्हणतात. कशामुळे म्हणतात तर पेनलेस डेथ आहे. पेनलेस डेथमुळं आयडियल. नेमकी डेथ कशामुळे झाली ते आपण सांगू शकत नाही, बरोबर आहे. अजून एक त्याचं ॲप्रोडिसिया एक हे कॅरेक्टरिस्टिक आहे. नंतर आपण ह्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिकमध्ये पाहिलं तर निमोनिक आहे एक मॉर्फिन नावाचीच एक निमोनिक आहे. मॉर्फिन फॉर काय आहे? आईचं मायोसिस होते. मायोसिस म्हणजे कन्स्ट्रिक्शन ऑफ प्युपिल, बरोबर आहे. नंतर आहे मॅर्क्युस टेस्ट, डिटेक्शन ऑफ मॉर्फिन आपण ह्या मॉर्क्युस टेस्टनं बघू शकतो आहे, बरोबर आहे. 2 M झाले. नंतर आहे ओ पासून काय आहे तर ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन, एकदमच हायपोटेन्शन येते. ऑर्थोस्टॅटिक म्हणजे अचानक सडन जर चेंज इन पोर्शन झालं तर हायपोटेन्शन होत असते. रेस्पिरेटरी डिप्रेशन कॉज ऑफ डेथ. पेन रिलीफ गोल्ड स्टँडर्ड. फिजिकल डिपेंडन्स पिन पॉईंट प्युपिल, बरोबर आहे. R फॉर काय? रेस्पिरेटरी डिप्रेशन.
कॉज ऑफ डेथ आहे, पेन रिलीफ, गोल्ड स्टँडर्ड ह्याची जी कॅरेक्टरिस्टिक आहे, फिजिकल डिपेंडन्स आहे आणि पिन पॉईंट प्युपल होतं याच्यामध्ये. नंतर आहे एच म्हणजे हायपोटेन्शन, बरोबर आहे, हायपोटेन्शन किंवा हायपोथर्मिया. नंतर ह्याच्यामध्ये इंट्राक्रॅनियल टेन्शन पण वाढते, बरोबर, इंट्राक्रॅनियल टेन्शन वाढते. एन फॉर आय झालं. नंतर एन फॉर नॅलोक्झॉन अँटीडोट. नंतर ई फॉर इमेसिस किंवा युफोरिया. आणि शेवटी सिडेशन, उलट्या वगैरे, युफोरिया आपल्याला हे होते, एक सिडेशन होते. नंतर एक त्याने नोट दिली, नोट काय आहे तर कोडीन कसं नॅचरल डेरिव्हेटिव्ह कॅन बी ॲब्यूज थ्रू कप सिरप म्हणून याचा यूज करीत होते, करतात पण काय काय अजून. MC इव्हन साईन, MC इव्हन साईनमध्ये काय आहे तर युजल टू डिफरन्शिएट, काय करायचं डिफरन्शिएट तर अल्कोहोलिक कोमा फ्रॉम मॉर्फिन कोमा. जे समजा एखादा पेशंट आहे, हा पेशंट कोमामध्ये गेला आहे आणि हा पेशंट कोमामध्ये कशामुळे गेला आहे, एक तर मॉर्फिनमुळं असेल किंवा अल्कोहोलमुळं असेल, बरोबर आहे, मॉर्फिन किंवा अल्कोहोलमुळं. हे झालं मॉर्फिनचं कॅरेक्टरिस्टिक झाले. आता बघायचं आपल्याला की मॉर्फिन पॉयझनिंग. आता मॉर्फिनची पॉयझनिंगमध्ये काय बघायचं आहे तर युफोरिया, त्याचे 3 स्टेज राहतात. पहिली स्टेज असते एक्साइटमेंट म्हणजे युफोरिया, स्टुपर दुसरी स्टेप एकदम हायली मॉडरेट टू हाय कंडिशनला जाते आणि शेवटी डायरेक्ट कोमामध्ये, बरोबर आहे. तर एक ट्रायड राहते, कोमा, पिन पॉईंट प्युपिल आणि रेस्पिरेटरी डिप्रेशन, याचं एक ट्रायड राहते. फेटल डोस ओपियम 2 ग्रॅम आणि मॉर्फिन 0.2 ग्रॅम. हे लक्षात ठेवायसाठी सोपं, ओपियमचं 2 ग्रॅम आणि मॉर्फिनचं 0.2 ग्रॅम. मॉर्फिन म्हणजे कमी डोस जरी असेल तरी फेटल होऊ शकते, बरोबर आहे. नंतर आहे मॉर्फिनिझम किंवा मॉर्फिनिझम किंवा मॉर्फोमेनिया. ह्याच्यामध्ये काय होते, अर्ज टू टेक मॉर्फिन इन एक्सेस, एकदम असे टोलरेबिलिटी कशी पहिल्यांदा कसं असते 5 घेते, 5 पुन्हा हळूहळू म्हणजे वाढवत जायचं, 5चं 10 होते, 10चं नंतर 15 होते, असं टोलरेबिलिटी वाढत जाते. असं ड्यू टू दिले त्यांनी, ड्यू टू टॉलरन्स रिक्वायर इन्क्रीजिंग डोस टू अचीव युफोरिक इफेक्ट. युफोरिक इफेक्ट वाढवण्यासाठी हळूहळू डोस वाढवला जाते, त्याला म्हणते टॉलरन्स. टॉलरेबिलिटी वाढते म्हणजे. आणि ट्रीटमेंट काय करतो आपण, ट्रीटमेंट तर करायची की डिकंटॅमिनेशन वगैरे करायचं आहे. त्याच्यात पहिलं तर आपण पेशंटला स्टॅबिलाइज करतो, बरोबर आहे. स्टॅबिलायझेशन झाल्यानंतर डिकंटॅमिनेशन बाय गॅस्ट्रिक लावायचं. गॅस्ट्रिक लावतात तुम्हाला वाटेल की मॉर्फिन ड्रग इंड्यूस तर पॅरेंट्रली होते, हे कसं काय घेऊ शकतं तर गॅस्ट्रिक काय सिक्रेशन वगैरे राहतं, कुठून पण घ्या तुम्ही, पॅरेंट्रल घ्या किंवा कसं जरी घेतलं ड्रग तरी गॅस्ट्रिक लावच करायचं, कारण काय सिक्रेशन वगैरे राहते ते ठेवू शकते स्टमकमध्ये. नंतर त्याचा अँटीडॉट वापरायचा. काय आहे अँटीडॉट मॉर्फिनचा तर नॅलोक्झॉन सोडियम, इट इज द बेस्ट. नॅलोक्झॉन सोडियम तिथं बेस्ट आहे, बरं का. ॲडवर्स रिॲक्शन, काय ॲडवर्स रिॲक्शन सांगितल्यात, काय ॲडवर्स रिॲक्शन आहे, रिबाउंड टॉक्झिसिटी ड्यू टू शॉर्ट फाईल, म्हणजे कधी कधी रिबाउंड पण होऊ शकते, म्हणजे डबल आपल्याला ते त्यांचं हे होऊ शकते, पॉयझन होऊ शकते. त्यामुळं त्यामध्ये डॉक्टरांनी काय करायचं, डिस्चार्ज वगैरे द्यायचा नाही. नंतर आपण ट्रीटमेंटसाठी वापरायचे नालट्रिक्झॉन आणि काय सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट पण द्यायची. इफेक्ट ऑफ मॉर्फिन विड्रॉल, जर अचानकच मॉर्फिनचं विड्रॉल झालं तर काय करायचं आहे, म्हणजे घेतलं तर काय काय तुम्हाला सिम्टम दिसते, तर जे आपल्या पॉयझनिंगमध्ये सिम्टम दिसत होते त्याच्या अपोजिट सिम्टम दिसते, जसं की यावनिंग आणि सिक्रेशन वाढते, बरोबर आहे. तर हे आपण मॉर्फिन पाहिलं आहे, सब टॉपिक ऑफ सॉम्निफेरम पॉयझनमध्ये सब टॉपिक आहे. नंतर पुढचा टॉपिक आहे हिरोईन. हिरोईन काय आहे तर हिरोईन एक
हेच आहे मॉर्फिनचाच एक हे की त्याचंच एक डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे, सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह दिले आहे. मोर पोटंट आहे कशापेक्षा, मॉर्फिनपेक्षा, आणि हे ॲडिक्टिव्ह आहे. हे पण ॲडिक्टिव्ह आहे आणि मॉर्फिन पण ॲडिक्टिव्ह आहे, बरोबर आहे. नंतर ह्याचं केमिकल नाव दिले डायॲसिटाइल मॉर्फिन किंवा डायमॉर्फिन, डायमॉर्फिन किंवा डायॲसिटाइल मॉर्फिन. स्ट्रिक्ट नेम काय आहे, टार, स्मॅक, जंक, ब्राऊन शुगर, डोप. रूट ऑफ अबेज काय आहे तर IV इंजेक्शन घेतो त्याला मेन लाइनिंग पण म्हणतात. IV इंजेक्शन घेतलं तर मेन लाइनिंग. स्किन इंजेक्शन, स्किन पोपिंग, म्हणजे स्किनमधून सुद्धा आपण हे हिरोईन ड्रग घेतात, म्हणजे बरेच लोक घेतात. इनहॅलेशन ऑफ वेपर्स, काय काय लोक काय करतात त्याला हीट करतात आणि हीट करून नंतर पुन्हा हे घेतात, वेपर्स घेतात ह्याच्या. चेसिंग द ड्रॅगन, बरोबर आहे. नंतर आहे आता हेच हिरोईन आपण कशासोबत कॉम्बिनेशनमध्ये पण घेतो. जर कॉम्बिनेशनमध्ये घेतलं तर त्याला म्हणते स्पीडबॉल. हिरोईन एक CNA डिप्रेशन, बरोबर आहे, कमी प्रमाणात, तर म्हणजे पहिल्यांदा स्टिम्युलेशन देते पुन्हा डिप्रेस असते. नंतर ह्याला कोकेनसोबत घेतलं, कोकेन कसं आहे CNA स्टिम्युलेट आणि CNA डिप्रेशन, हे काय करते ते एकमेकाचं एक स्टिम्युलेट करते, एक डिप्रेस करते, बरोबर आहे. ॲम्फेटामाइन आणि मॉर्फिन हे सुद्धा एक एक करून आपण घेऊ शकतो. हिरोईनसोबत ॲम्फेटामाइन मॉर्फिन किंवा हिरोईनसोबत मॉर्फिन असं त्यांचं कॉम्बिनेशन आहे. नंतर हॉटशॉट एक राहते. ह्याच्यात काय राहते हॉटशॉटमध्ये, हिरोईन प्लस स्ट्रायचिन राहते, हिरोईन प्लस स्ट्रायचिन. ह्याच्यात एक कॅन कॉज ॲक्सिडेंटल डेथ दिले, बरोबर आहे. नंतर आहे पॉयझन कोणतं आहे पुढचं, स्पायनल. हे खूप डेंजर, स्पायनल म्हणलं खूप डेंजर असणार आहे, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये काय होते तर स्टिशनॉस नक्स ओमिका किंवा कुचिला हे नाव आहे, बरं. फ्रुट्समध्ये ऑरेंजिश व्हाईट पल्प विथ 4 to 5 सीड्स राहतात, म्हणजे ह्याची खूप डेंजर राहते. याची एक जरी तुम्ही सीड हे केली तरी डेथ होऊ शकते. डेथ सीड म्हणजे एंटायर सीड टॉगनिंग नसते, पण त्याला क्रश वगैरे केल्यानंतर हे राहते. सीड्समध्ये बघितलं आपण कुचिला सीड्स, त्याला म्हणते डॉग बटन किंवा डॉग बटन म्हणजे डॉगला आपण मारतो, त्याला डॉगला पण मारण्यासाठी यूज होते. क्वॅकर्स बटन पण म्हणते, त्याचा शेप ह्याच्यासारखा असते, एक फ्रूट्ससारखा वगैरे, त्याच्यामुळे क्वॅकर्स बटन म्हणते. इंटॅक्ट जर सीड विचार केला तर नॉन टॉक्सिक आहे. आणि जर त्याला क्रशिंग केलं, असं क्रश करून म्हणजे ऑइल वगैरे काढलं तर ते फेटल आहे. इव्हन वन सीड जरी असेल तरी दिस इज फेटल टू ह्युमन. ॲक्टिव्ह प्रिन्सिपल काय आहे तर अल्कलॉइड्स, स्ट्रायचिन अँड ब्रुसिन. ॲक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये अल्कलॉइड्समध्ये स्ट्रायचिन अँड ब्रुसिन. आणि ग्लायकोसाइड्स लोगॅनिन. मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये काय आहे तर आपल्या बॉडीमध्ये काय राहते, हे डायरेक्ट कुणावर अटॅक होतो ह्यांचा तर डायरेक्ट आपले अँटेरियर हॉर्न सेल असतात ह्यांच्यावर, म्हणजे एक इनडायरेक्ट स्पायनल म्हणजे अँटेरियर हॉर्न सेलवर अटॅक होते. हे कसं होतं आहे तर जनरली आपलं सेल असतात आपल्या रेनशॉ सेल नावाच्या, हे काय करीत असतात, समजा इथून काय जर इम्पल्स मोटार नर्व ही आपली मसलला समजा चालली तर मोटार नर्वचं काय फंक्शन असते, कन्स्ट्रिक्शन वगैरे तिथं जाऊन करते, बरोबर आहे. मग हे मोटार नर्वचं कंट्रोल करण्यासाठी आपण एक रेनशॉ काय करीत असते तर ह्या अँटेरियर हॉर्न सेलला हे करते, हेल्प करते. म्हणजे त्याच्यामुळं काय होते तर जे काय आपला इथं सांगितलं की हे निगेटिव्ह फीडबॅक आहे, म्हणजे जर कन्स्ट्रिक्शनची मोमेंट जर वाढली तर हे होऊ शकते, म्हणून कमी होते. जर पण समजा ही रेनशॉ सेललाच आपण हे पॉयझन वगैरे आपण घेतले, पॉयझनिंग झाली असेल
तर हे रेन्शॉ सेल आहे का ह्यालाच नष्ट करते, मग त्याच्यामुळं एकदमच फोर्सफुली इथं कन्स्ट्रिक्शन चालूच राहते, म्हणजे याला इनहिबिट करायला काहीच नाही असंच दिलं आहे. बरोबर आहे. एक कोलॅटरल मोटर न्यूरॉन असते इथं, ते आपल्याला हे होते. स्ट्रायचिन काय करते बघा, स्ट्रायचिन आपण झालं पाहिजे नाही, ते काय करते ग्लायसिन, जे आपलं ग्लायसिन असते का नाही, ग्लायसिन जे की रेन्शॉ टू अँटीरेहॉन सेल असते, हे निगेटिव्ह फीडबॅक देते. ह्या ग्लायसिनला ते हे करते, इनहिबिट करते अनइनहिबिटेड मसल कॉन्ट्रॅक्शन, जी अनइनहिबिटेड मसल आहे कॉन्ट्रॅक्शन होते. पॉयझन रिझेम्बलिंग टिटॅनस, स्ट्रायचिन पॉयझनिंग आणि ऑक्झॅलिक ॲसिड पॉयझनिंग, जी हे रिझेम्बल करते टिटॅनससोबत. बरोबर आहे. स्ट्रायचिन पॉयझनिंग आणि ऑक्झॅलिक ॲसिड पॉयझनिंग. नेक्स्ट टॉपिक कोणता आहे, त्यामध्येच त्याची क्लिनिकल फीचर्स. क्लिनिकल फीचर्समध्ये आपण बघू शकतोय, पहिलं तर सीझर्स असणार आहे. बरोबर आहे. पण हे सीझर्स कसं कॉन्शियस सीझर्स राहते, सीझर्स आहे. नंतर हे रेसस सार्डोनिकस राहते, स्माईल ऑफ ग्राइंडिंग, नंतर पोश्चर सीन दिसते. तर 3 आपल्याला दिलेत त्यांनी, 3 आपण बघू शकतोय. सीझर्समध्ये कॉन्शियस सीझर्स आहे, कशामुळे होते तर ड्यू टू नॉट क्रॉसिंग ब्लड ब्रेन बॅरियर, म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियर नाही चालू, त्याच्यामुळं आपल्याला अनकॉन्शियस होत नाही, म्हणजे पेशंट कॉन्शियसच राहते. ड्युरेशन ऑफ कन्व्हल्जन्स increases and relaxation phase decrease during each phase of convulsion. Death can occur due to continuous muscle convulsion. Death म्हणजे जर कंटिन्युअस मसल कन्व्हल्जन राहिलं तर डेथ पण होऊ शकते. ड्युरेशन ऑफ कन्व्हल्जन काय होते, वाढते, आणि जे काय रिलॅक्सेशन मसल रिलॅक्सेशनचा टाईम पिरियड असते ते कमी होते ड्युरिंग ईच फेज ऑफ कन्व्हल्जन सांगितले. नंतर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की स्ट्रायचनॉस नक्स ओमिका आणि टिटॅनसमधला त्यांनी डिफरन्स दिला आहे. स्टेट ऑफ मसल रिलॅक्सेशन इन बिटवीन कन्व्हल्जन्स कंप्लीट असते याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये टिटॅनसमध्ये इनकम्प्लीट राहते. आणि इन्व्हॉल्वमेंट ऑफ मसल जर विचार केला तर स्ट्रायचनॉस नक्स ओमिकामध्ये कंप्लीट राहते आणि टिटॅनसमध्ये सिक्वेन्शियल असते. रिसस सार्डोनिकस हे दुसरं आपलं क्लिनिकल फीचर झालं. ह्याच्यामध्ये स्माईल ऑफ ग्राइंडिंग हे आपण बघू शकतो. रिसस सार्डोनिकस असं एकदम स्माईल ऑफ ग्राइंडिंग, म्हणजे असं ग्राइंडिंग टाईपमध्ये दिसते आपल्याला. त्यामध्ये काय इन्व्हॉल्व होते तर फेशियल मसलचं स्पाझम होते. इलिव्हेशन ऑफ आयब्रो होते, म्हणजे इलिव्हेटेड आयब्रो अँड अँगल ऑफ माउथ दोन्ही पण इलिव्हेट होते. अँगल ऑफ माउथ पण इलिव्हेट झाला इकडं, आणि आयब्रो पण आपल्या हे झालेत, इलिव्हेट झालेत, आणि आयबॉल असा बाहेर येते, प्रोट्रुडिंग आयबॉल. नंतर तिसरं कोणते, पोश्चर सीनमध्ये काय असते, ओपिस्टोनस 3 राहते त्याच्यात, ओपिस्टोनस, इम्प्रोस्टोनस आणि प्ल्युरोस्टोनस. त्यामध्ये आपण डायग्राम बघू शकतोय. हे ओपिस्टोनस म्हणजे असं एकदम ह्याचं म्हणजे खालूनच हायपर एक्सटेन्शन ऑफ स्पाईन होते, इथं हायपर एक्सटेन्शन ऑफ स्पाईन ओपिस्टोनसमध्ये होते. आणि इम्प्रोस्टोनसमध्ये काय होते तर हायपर फ्लेक्शन होते, फ्लेक्शन ऑफ बॉडी, एकदम अशी पुढे झुकल्यासारखी बॉडी होती, फॉरवर्ड बेंडिंग होती. आणि प्ल्युरोस्टोनसमध्ये हे झालं इम्प्रोस्टोनसचं, हे इम्प्रोस्टोनसमध्ये असं फॉरवर्ड बेंडिंग होती. आणि प्ल्युरोस्टोनसमध्ये सेम तसंच, फक्त लॅटरल अशी बेंडिंग होती. बरोबर आहे. आता ह्याला ट्रीटमेंटचा विचार केला, तेच पाहिलं. पोस्चरल सीनमध्ये काय बघितलं तर ओपिस्टोनस, इम्प्रोस्टोनस आणि प्ल्युरोस्टोनस. ओपिस्टोनसमध्ये हायपर एक्सटेन्शन ऑफ स्पाईन मोस्ट कॉमन आहे, मोस्ट कॉमन सगळ्यात जास्त ओपिस्टोनसच आहे. इम्प्रोस्टोनसमध्ये हायपर फ्लेक्शन ऑफ बॉडी, फॉरवर्ड बेंडिंग आहे, आणि प्ल्युरोस्टोनसमध्ये लॅटरल बेंडिंग आहे. ट्रीटमेंटमध्ये काय आहे तर कंट्रोल ऑफ कन्व्हल्जन्स, बार्बिट्युरेट कंट्रोल. पहिल्यांदा तर ट्रीटमेंटमध्ये एक कन्व्हल्जन्स येतात ना, कन्व्हल्जन्सला पहिलं तर कंट्रोल करायचे. मग काय काय करू शकतो आपण, बार्बिट्युरेट्स, बेन्झोडायझेपाईन, जनरल अनेस्थेशिया किंवा गॅस्ट्रिक लेवल्स नॉट युजली डन म्हणते, जर गरज असेल तरच माईट प्रोव्होक कन्व्हल्जन्स.
शेवटी आपण बघू शकतो की शेवटी काय असते, ॲटॉप्सी करतो. ॲटॉप्सी फाइंडिंग काय काय आपल्याला कळते त्याच्यात. अर्ली अपीरन्स ऑफ रायगर मॉर्टिस दिसते. नंतर म्हणजे एकदम अर्ली रायगर मॉर्टिस दिसते आपल्याला ह्याच्यामध्ये, बरोबर आहे. रायगर मॉर्टिस माहीत असेल, मसल्स हे होते, एकदम स्पाझम होते, स्टिफनिंग ऑफ मसल राहते त्याच्यात, इन्क्रीज मसल कन्व्हर्जन्स, डिप्लिटेड ATP, पोस्टमॉर्टम कॅलोरॉसिटी ड्यू टू एक्सेसिव्ह हीट जनरेशन, डिले प्युट्रिफिकेशन, म्हणजे बॉडीचं जे आपलं डिजनरेशन वगैरे होते ते थोडं डिले होते, बरोबर आहे. थँक्यू.